आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात हेच मागणं राज तुम्हाला जीवनच्या पायी वाहतोची सुंचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बळा लढतोची राजल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजची नगर शहराच्या विकासाच्या पायाभरणीमध्ये काम करत असताना हा देखील जी आपली सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला प्रेरित होऊन आज आम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करतो आणि म्हणूनच कुठेतरी काम करत असताना आज एक भव्य दिव्य असा सोहळा महाराष्ट्राला एक दिशा देणारा सोहळा आज या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीनं तमाम शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपल्या नगरकर शिवप्रेमी या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो दुरुस्तीचं काम हे हाती घेण्यात आलं त्याच्यामध्ये महापौर शेळके असतील उपमहापौर सन्मान्य गणेशजी मोठे साहेब असतील त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या कामाला मंजुरी मिळाली असे स्थायी समितीचे सभापती व जिल्हा अंमल पंचायतचे अध्यक्ष सन्मान्य आयुष्याच्या फुले असतील या सगळ्यांचं देखील महापालिकेच्या माध्यमातून एक मोठं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्यामुळे त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो लवकरच आपण याचा निर्णय घेऊन एक थोडा उंची वाढून मोठा पुतळा आपण बसवण्याचं देखील आपण काम हाती घेणार आहोत आणि त्याच प्रकारे याच्यावरती न थांबता जे महापुरुषांचे पुतळे जे आपल्या शहराच्या परिसरामध्ये आहेत त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा पूर्णकृती पुतळा असेल त्याचप्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल आणि त्यांचे पूर्णकृती पुतळे व त्याच प्रकारे जो पुतळा शहरामध्ये बरेच दिवसापासून आमच्या सर्व तरुणांची भावना आहे की तो पुतळा उभारला गेला पाहिजे तो म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांचा तर तो देखील पुतळा आपण लवकरच शासन स्तरावरती पाठवून त्याची परवानगी आणून या शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला नाही ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं वचन देतो व थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय राजल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजची